घराचं बांधकाम करून एखादं टुमदार घर बनवणं हे एखाद्याचं स्वप्न असतं, मात्र त्याच्यासाठी मिळणारी ही वाळू मिळेनाशी झालेली होती आणि त्याचसाठी मदत केली आहे प्रशांत बम यांनी अधिकाऱ्यांसोबत जात जी वाळू माफिया आहेत त्यांच्यावर ह्या धाडी आपल्याला पडताना दिसलेल्या आहेत आणि जवळपास 2,500 ब्रासाची जी वाळू आहे ती जप्त करण्यात आलेली आहे अधिकाऱ्यांकडनं आणि त्याचं आता जे लाभार्थी आहेत त्यांना वाटप होताना दिसत आहेत। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रशांत बम आहे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमकं काय प्रकरण आहे, म्हणजे वाळू असूनही जे लाभार्थी आहेत त्यांना का मिळत नव्हती? कसं आहे, विषय आहे घरकुल जे दिलेत शासनाने त्याला 5 ब्रास वाळू मोफत देण्याचा त्यांनी कायदा केलेला आहे आणि आम्ही तहसीलदारांच्या सतत मागं लागायचो की प्रत्येकाला 5-5चं तुम्ही कुपन देऊन टाका आणि त्याला गाडी नंबर घ्या त्याच्याकडनं की मी आज तलाट्यांना सांगा की बा ही गाडी नंबर आहे त्याचा, त्याला 5 ब्रास वाळू घेऊ दे, संपला विषय। परंतु 8 महिन्यापासून वाघवाड नावाचे आमचे तहसीलदार गंगापूरचे त्यांना इतर कामं म्हणजे हजारो ब्रास वाळू ही अवैधरित्या जात होती परंतु ते दिलं जात नव्हते। मग मी त्यांना ॲड्रेसेस दिले की बाबा इथे इथे वाळू साठे आहेत, त्यातनं तरी तुम्ही त्यांना द्या। ते सांगायचे नाही वाळूच नाही आहे वगैरे वगैरे। मग मी स्वतः वाळू माफियांचे जे साठे होते तिथे त्या एरियांच्या PI साहेबांना घेतलं, तिथल्या काही नागरिकांना घेतलं आणि तिथे रेड मारल्या आणि जवळपास 2500 ब्रास वाळू मला 8 साठ्यांमध्ये प्राप्त झाली। लागलीच मी सन्मान्य कलेक्टर महोदयांना फोन केला, लोकेशन होते, व्हिडिओग्राफी केली, सगळं करून कलेक्टर महोदयांना पाठवलं। त्यांनी ताबडतोब 24 तासाच्या आत म्हणजे त्यांनी तर 4 तासामध्ये सर्वांना तिथं राखण ठेवायला सांगितलं। कलेक्टर महोदय श्री गौडा आहेत संभाजीनगरचे, छत्रपती संभाजीनगरचे, तर त्यांनी ताबडतोब ॲक्शन घेतली। तिथे रात्री त्यांना पाळतवर ठेवलं आणि दुसऱ्याच दिवशी त्यांनी ऑर्डर काढायला लावली त्या कार्यालयामध्ये। वाघवाड 1 महिन्यापासून गायब आहेत, त्यांना पण ते सक्तीच्या रजेवरच पाठवल्यागत केलेलं आहे कलेक्टर महोदयांनी। त्यांचं काम बरोबर नाही आहे, करप्शन प्रचंड करतात ते आणि सांगून पण ऐकत नाही, बंद होत नाही, म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी लागते अशा अधिकाऱ्यांवर। परंतु आता कलेक्टर महोदयांनी मी सांगितल्याप्रमाणे 5 ब्रास वाळू ही जवळपास 500 घरकुलांना देण्याची म्हणजे तजवीज केली आणि सुरू केली आहे। साधारणपणे इथे आपल्याला दिसतं आहे की जे 260 ब्रास वाळू ही जप्त करण्यात आलेली होती त्यापैकी 52 हे लाभार्थी आहेत आणि जे दुसरं 2235 ब्रास ही वाळू जी आहे ती जप्त केली होती त्यापैकी 447 लाभार्थी ही संख्या आहे। हे जरी झालं असलं तरी महसूल मंत्र्यांचं काय याच्यावर म्हणणं होतं? तुम्ही त्यांच्याशी बोलणं केलं का? काय नेमकं कारवाई संदर्भात काय होणार आहे? एवढं मोठी वाळू माफिया जर का उघडपणे फिरत असताना त्यांच्यावर कारवाई असेल किंवा मग तलाठी जो तुम्ही उल्लेख करताय त्यांच्यावर कारवाई होणार नाही? खरं म्हणजे ही बाब मी सन्माननीय महसूल मंत्री महोदयांकडे सविस्तर आता लिहून देऊ लागलो। यामध्ये 2 जण सामील आहेत, त्यांची जी रॅकेट आहे सन्माननीय तहसीलदार महोदय वाघवाड आणि तिथलेच PI आहेत राठोड, ते यामध्ये प्रचंड गुंतलेले आहेत। ह्या दोघांची पण अँटी करप्शनद्वारे, कारण वेळोवेळी सांगून मी पुराव्यासह त्यांना मोबाईलवरनं त्यांना लोकेशन दिलेत कित्येक वेळेला, त्या ठिकाणी करायचं नाही। इतकंच नाही, काही वेळेला त्या कारवाई दाखवायच्या, PI राठोडनी कारवाई दाखवल्या आणि रात्रीतनंच पुन्हा हेवामध्ये ते चोट्टे सगळे माफिया घेऊन जायचे। मग अशा वेळेला मी सविस्तर निवेदन करू लागलो आणि त्यानुसार सन्माननीय महसूल मंत्री महोदयांकडे देऊन त्या ठिकाणचे तलाठी तर त्वरित सस्पेंड झाले पाहिजे, मंडलाधिकारी सस्पेंड झाले पाहिजे। कारण मी जे कायम बोलतो, मुख्यालय जर राहिले असते तर त्यांना रात्रंदिवस काढलं असतं। काय झालं ते दुसरं, हे साठे कुठे माहिती आहे? गावात जाताना डायरेक्ट रस्त्यावर साठे असे डोंगराच्या डोंगरात सारखे, तरी तलाट्यांना लक्षात येत नाही आणि जवळपास हे 5-5, 6-6 महिन्यापासूनचे साठे आहेत, सातत्याने ते सर्क्युलेशनमध्ये चालू असतात। म्हणून ह्या संबंधित तलाठी आणि मंडलाधिकारी आता वेळेवरच सस्पेंड केलं पाहिजे। PI राठोडजी आणि तहसीलदार वाघवाड यांची अँटी करप्शनद्वारे चौकशी झाली पाहिजे अशी मागणी मी सन्माननीय महसूल मंत्री महोदयांकडे करणार आहे। तर एकूणच महसूल मंत्री आता या संदर्भात काय भूमिका घेत आहेत हे बघणं महत्त्वाचं असेल। कुठेतरी अधिकारीच यामध्ये गुंतल्याचा आरोप देखील प्रशांत बम यांच्याकडनं करण्यात येतं आणि त्यामुळे एकूण काय पुढे कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं असेल। कॅमेरामन कृष्णा खापरेसह अभिषेक ABP माझा मुंबई।